बैडमिंटन हो या टेनिस हो, सबसे आगे हम हैं। बड़े शान से लहराता अपना ही परचम है। तुझ में है वो बात अनूठी, हो तुझ में है वो बात अनूठी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी। जान लगा के खेल खिलाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। तीरंदाजी, तलवारबाजी, घुड़सवारी, कुश्ती, खो-खो, फुटबॉल, कबड्डी, हॉकी देते हैं चुस्ती। दौड़ बैठन दौड़ और भाला फेंक मलखम, शतरंजी तू बुद्धिमानी है, तुझ में 10 का दम। तू तपा हुआ लोहा फौलादी, तू तपा हुआ लोहा फौलादी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी। जान लगा के खेल खिलाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। हुड़दंग मचा, तू रंग चढ़ा, सब देखे हक्का पक्का। तू हट्टा कट्टा है जिगरा, हर मुश्किल को दे मुक्का। और हुई तो टूट न जाना, फिर से तू उम्मीद जगाना। मुट्ठी में तू बांध हौसला, हार को राह नहीं दिखाना। तू खींच के ला तू जीत की झंडी, अरे खींच के ला तू जीत की झंडी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी। जान लगा के खेल खिलाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। जान लगा के खेल खिलाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। ओके, सो आपण आताच स्पोर्ट्स इंडीचं सॉन्ग ऐकलं, जान लगाकर खेल खिलाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी, लहरा दे तू जीत की झंडी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी. नक्कीच जेव्हा तुम्ही जिंकत असाल, जेव्हा तुम्ही जिंकण्यासाठी संघर्ष करत असाल, त्यावेळेस स्पोर्ट्स इंडी नेहमीच तुमच्या सोबत राहिलेली आहे आणि ह्यापुढे सुद्धा स्पोर्ट्स इंडी तुमच्या सोबतच असणार आहे. तर मी जितेंद्र जोशी आणि माझ्यासोबत आनंद शेकापुळे, आम्ही तुमचं स्वागत करतो स्पोर्ट्स इंडीच्या आजच्या स्पोर्ट्सचं का महाज्ञानीच्या 10व्या एपिसोडमध्ये. गेल्या 9 एपिसोड आपण स्पोर्ट्स का महाज्ञानी ही स्पर्धा ऑनलाईन क्विज कॉम्पिटिशन घेतली. अगदी भरभरून प्रतिसाद आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर पूर्ण देशभरातून हा प्रतिसाद आपल्याला मिळतोय आणि आजचा आपला 10वा कार्यक्रम, 10वा एपिसोड इथे पूर्ण होणार आहे. आजचा स्पोर्ट्स का महाज्ञानी या स्पर्धेचा 10वा विनर आज आपल्याला भेटणार आहे. पुन्हा एकदा स्वागत करतो मी इथे जमलेल्या सर्व स्पर्धकांचे आणि सोबतच ऑडियन्सचे. आणि सर्वप्रथम नेहमीप्रमाणे आज आपल्यासोबतच स्पर्धकांना चीअरअप करण्यासाठी स्पोर्ट्स इंडीच्या सीईओ आणि फाउंडर मिसेस सुप्रिया बडवे मॅम आपल्यासोबत नेहमी आहेत आणि आज सुद्धा ते आवर्जून इथे उपस्थित आहे. तर सर्वात आधी आपण टीमची ओळख करून घेणार आहेत आणि टीम सोबत ओळख करून देण्यासाठी मी इन्व्हाइट करतो मिसेस सुप्रिया बडवे मॅम यांना की त्यांनी टीमची ओळख करून द्यावी. Hello, good afternoon everyone. Welcome to platform of Sports Indy, all of you. खूप छान वाटतंय आज 10व्या एपिसोड मध्ये आपण सगळेजण भेटतो आहोत आणि आज मला वाटतं बीड आणि भागातून आपल्याकडे सगळेजण आपले पार्टिसिपंट्स इथे आहेत. सो
Welcome to all of you on the platform of Sports Indie. जितेंद्र 9 एपिसोड्स खूप छान आपलं कम्पेअरिंग आणि सगळं चांगल्या पद्धतीने पार पडलं. आनंद पण सतत आपला याच्यात सगळ्यात छान पार्टिसिपेट होतो आहे आणि एक चांगला फ्लो आपल्या कार्यक्रमाला मिळाला आहे. 9 एपिसोड झालेत आता. 10व्या एपिसोड साठी आज आपण इथे पुन्हा सज्ज झालो आहोत. सो सगळ्या पार्टिसिपेंट्सचं मी इथे स्पोर्ट्स इंडीच्या कार्यक्रमामध्ये या क्विज कॉम्पिटिशन मध्ये स्वागत करते आणि सगळ्यांचं आता मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. तो आजची टीम ही आहे मारिया शारापोवा टीम. त्याचे पार्टिसिपंट्स त्याचे सहभागी खेळाडू आहेत उमेश संजय नाटकर आणि शिवाजी महादेव राऊत. हॅलो उमेश अँड शिवराज. टीम बी आहे आंद्रे अगस्सी टीम. त्याच्यामध्ये आपले पण जे आहेत ते ऋतुराज संजय भोसले आणि ऋतुजा संजय भोसले. अरे वा, हे दोघं जण बहीण भाऊ दिसतात आहे. सो वेलकम टू दिस प्लॅटफॉर्म ऑफ स्पोर्ट्स इंडी. टीम सी आहे महेश भूपती टीम आणि याच्यामध्ये आहे राणी मनगत्या बागुल आणि अश्विनी चंद्रकांत बागुल. वेलकम टू स्पोर्ट्स इंडी प्लॅटफॉर्म. टीम डी आहे युकी भामरी. त्याच्यातले सहभागी खेळाडू आहेत समृद्धी अश्रू फाळके आणि श्रद्धा प्रदीप पंडित. सो तुमच्या सगळ्यांचं या स्पोर्ट्स इंडीच्या प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत. आज तुम्ही इथे छानपणे खेळा आणि विश यू ऑल द सक्सेस. आणि ओव्हर टू यू जितेंद्र. थँक्यू व्हेरी मच. आणि मॅम एक गोष्ट इथे आवर्जून नमूद करेल की पुण्यापासून सुरुवात झालेला आपला स्पोर्ट्स इंडीची स्पोर्ट्स का महागाणी ही स्पर्धा फक्त पुण्यासाठीच किंवा खूप मोठ्या शहरांसाठीच मर्यादित राहिलेली नाहीये, तर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यासारखा अतिशय दुर्गम भागातनं सुद्धा आज स्पर्धक आपल्या सोबत इथे आहेत. अर्थातच राणी आणि अश्विनी हे दोघं अतिशय दुर्गम भाग समजला जाणारा धुळे जिल्ह्यातून आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आज आपल्यासोबत ते खेळणार आहे. त्यासोबतच बीडचे सुद्धा स्पर्धक आज आपल्यासोबतच आहेत. नक्कीच अतिशय दुर्गम भागांमध्ये सुद्धा स्पोर्ट्स इंडी आणि स्पोर्ट्स इंडीचा हा उपक्रम ही स्पर्धा पोहोचते. खरंच हे पाहून आनंद वाटतोय. वेगवेगळे स्पर्धक याच्यामध्ये सहभागी होत आहेत. खेळांविषयीचं त्यांचं ज्ञान, त्या ज्ञानाला देत असलेला प्लॅटफॉर्म स्पोर्ट्स का महागाणी हा एक प्लॅटफॉर्म नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा कदाचित आता नाही पण भविष्यामध्ये नक्कीच या स्पर्धकांना होईल अशी मी अपेक्षा करतो. आणि सुरुवात करूयात आजच्या आपल्या कार्यक्रमाला, मुख्य कार्यक्रमाला, स्पोर्ट्स का महागाणी एपिसोड नंबर 10. आणि जसं मॅमने ओळख करूनच दिलेली आहे, थोडक्यामध्ये आता आपला जो काही क्विज कॉम्पिटिशन आहे ती क्विज कॉम्पिटिशन मध्ये एकूण 4 राऊंड असतात. प्रत्येक राऊंडच्या सुरुवातीला आपण प्रत्येक राऊंडची ओळख करूनच घेणार आहोत. तत्पूर्वी माझी इथे जे काही स्पर्धक सहभागी झालेले आहेत आणि त्यांना चीअरअप करण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी इथे आलेले सगळे ऑडियन्स, सगळे प्रेक्षक यांना एक कळकळून विनंती राहणार आहे की हा जो प्लॅटफॉर्म आपण अवेलेबल करून दिलेला आहे स्पर्धकांना, तो त्यांच्यातलं टीम स्पिरिट, त्यांच्यातलं स्पोर्ट्सचं नॉलेज किती आहे हे जाणून घेण्यासाठी आपण हा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतोय. तर फक्त ही स्पर्धा खेळत असताना तेवढं स्पिरिट सुद्धा जपणं गरजेचं आहे. तर एक रिक्वेस्ट माझी सर्वांनाच राहणार आहे की ह्या क्विज कॉम्पिटिशन दरम्यान कोणीही चॅट बॉक्स मध्ये उत्तर देऊ नये. जर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये उत्तर दिलं, जे स्पर्धकांनी देण्याच्या आधी जर उत्तर दिलं तर ते उत्तर तुमचं ग्राह्य धरलं जाणार नाही. वारंवार ही जर घटना घडत असेल तर त्या टीमला इथे बाद समजण्यात येईल, बाद करण्यात येईल, पुढे त्यांना खेळण्याची संधी मिळणार नाही. तर नक्कीच तुम्ही तुमच्या टीमचा उत्साह वाढवा, तुमच्या टीमला तुम्ही चीअरअप करा, पण उत्तरं देण्याचा प्रयत्न करू नका. आणि सुरुवात करूयात आजच्या आपल्या क्विज कॉम्पिटिशनला. आजची क्विज कॉम्पिटिशन, आजचा पहिला राऊंड आपला सुरुवात होणार आहे आपल्या ए टीम पासून. पण तत्पूर्वी आपण पहिला राऊंड कोणता याची ओळख करून घेऊयात. जनरल राऊंड असणार आहे. प्रत्येक टीमसाठी 2 प्रश्न ह्या राऊंड दरम्यान विचारले जातील. अचूक उत्तराला योग्य उत्तर दिलं तर 10 मार्क्स त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. प्रत्येक योग्य उत्तर देण्यासाठी, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी
30 सेकंदाची वेळ तुमच्याकडे असणार आहे. पूर्ण क्विज कॉम्पिटिशन मध्ये 4ही राऊंड मध्ये आपण कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग ठेवत नाही, म्हणून इथे जास्तीत जास्त आणि योग्य प्रश्नांची योग्य जास्तीत जास्त प्रश्न आणि नक्कीच तुम्ही जिंकण्यापासून खूप लांब नसणार आहे. तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या पहिल्या टीम पासून या राऊंडला. आणि आजची आपली पहिली टीम आहे टीम उमेश आणि शिवराज यांच्यापासून आपण आजच्या कार्यक्रमाला आजच्या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. सो उमेश आणि शिवराज तुम्ही दोघं तयार आहात तुमच्या पहिल्या राऊंड साठी? येस सर. ओके, लक्षात ठेवा 2 प्रश्न तुम्हाला ह्या राऊंड दरम्यान विचारले जातील. योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं 30 सेकंदाची वेळ तुमच्याकडे असणार आहे. आणि दरम्यान जर कुठलाही नेटवर्कचा प्रॉब्लेम येत असेल तर एक तो राऊंड संपेपर्यंत स्पर्धकांची पुन्हा एकदा वाट पाहिली जाईल, अन्यथा पुढचं डिसिजन घेतलं जाईल. तर उमेश आणि शिवराज राऊंडची सुरुवात, स्पर्धेची सुरुवात तुमच्या टीम पासून होत आहे. पहिल्या राऊंडचा पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. Nicholas Mahut and John Isner recorded the longest tennis match in history at Wimbledon in 2010. How many games were played in total during the final set? निकोलस माउथ आणि जॉन इझनर यांनी सगळ्यात जास्त लांब सामना खेळण्याचा इतिहास विम्बल्डन 2010 मध्ये नोंदवला होता. त्यासाठी त्यांनी एकूण किती फायनल सेट खेळले होते असा हा प्रश्न आहे. याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 138, बी 123, सी 105 आणि डी 99. आणि तुमची वेळ सुरू होत आहे आता. आजची आपली पहिली टीम उमेश आणि शिवराज साठी हा प्रश्न विचारला गेलेला आहे. उमेश आणि शिवराज 30 सेकंदाची वेळ तुमच्या हातात आहे. 30 सेकंदाच्या आत तुम्ही याचं उत्तर द्यायचं आहे. सर सी. सर सी. मला त्याच्या फक्त ऑप्शन नका सांगू, तर ऑप्शनच्या पुढचं जे काही उत्तर आहे ते सुद्धा सांगा, कारण ABCD सी 105. 105. ओके, सो उमेश आणि शिवराज 105 हे उत्तर तुम्ही दिलेलं आहे. चला पाहूयात पहिल्या प्रश्नाचं उत्तर. अर्थातच सुरुवात तुमची कशी होते आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे A 138. 138 या प्रश्नाचं उत्तर होतं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही चुकलात उमेश आणि शिवराज, पण हरकत नाही, सुरुवातच होती, सुरुवात खराब झाली म्हणून पूर्ण स्पर्धा खराब होत नसते. तर ते तुमच्या समजण्यावर अवलंबून आहे. पुढचं चांगल्यात चांगल्या खेळण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तर उमेश आणि शिवराज तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असणार आहे ह्या राऊंडचा, आणि तुमच्यासाठी पहिल्या राऊंडचा दुसरा प्रश्न स्क्रीनवर. Who is the winner of men singles in Wimbledon 2019? विम्बल्डन 2019 मध्ये पुरुषांच्या स्पर्धेमध्ये कोण विजेता ठरला होता 2019च्या विम्बल्डन मध्ये? चला ऑप्शन्स पाहूया. ए नोवॅक जोकोविक, बी निकोलस माहुत, सी मार्सेल ग्रॅनोलर्स, डी एर्नेस्ट गल्बिस. तर तुमची वेळ सुरू होत आहे आता. उमेश आणि शिवराज तुम्हाला हा दुसरा प्रश्न विचारला गेलेला आहे. 2001. हा बोला. तर ए नोवाक डिजोकोविक. नोव्हॅक डिजोकोविक ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. उमेश आणि शिवराज तुम्ही दोघं कन्फर्म आहात या उत्तरावर? हो सर. मी लॉक करू? हा सर. चला तर पाहूयात उमेश आणि शिवराज दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलंय की चुकीचं दिलेलं आहे. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नोव्हाक डिजोकोविक. अगदी बरोबर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं आहे. उमेश आणि शिवराज इथे तुमचा पहिला राऊंड संपलेला आहे. वेळ झालेली आहे आपल्या आजच्या दुसऱ्या टीमकडे जाण्याची. अर्थातच ऋतुराज आणि ऋतुजा दोघेही भाऊ बहिणी आज या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्या दोघांचंही मी स्वागत करतो आणि सुरुवात करतो तुमच्यासाठी पहिल्या राऊंडच्या पहिल्या प्रश्नाची. आणि तुमच्यासाठी अर्थातच ऋतुराज आणि ऋतुजा तुमच्यासाठी पहिल्या राऊंडचा पहिला प्रश्न स्क्रीनवर. Who is the winner of women singles in Wimbledon 2019? 2019च्या स्त्रियांच्या विम्बल्डन स्पर्धेमधील विनर कोण आहे? आणि याचे ऑप्शन्स आहेत. ए
सिमोना हॅलेप, बी एंजेलिक कार्बर, सी सेरेना विलियम्स आणि डी पेट्रा किविटोवा. आणि तुमची वेळ सुरू होत आहे आता. ऋतुराज आणि ऋतुजा, तुम्हाला विचारला गेलेला हा प्रश्न आहे. विम्बल्डन 2019च्या वुमेन्स सिंगल्सची विजेती खालीलपैकी कुठली खेळाडू होती? ज्याचे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत: सिमोना हॅलेप, अँजेलिक केर्बर, सेरेना विलियम्स आणि पेट्रा क्विटोवा. आणि तुमची वेळ पण सुरू झालेली आहे ऋतुराज आणि ऋतुजा. ऋतुराज आणि ऋतुजा, माझा आवाज येत होता तुमच्यापर्यंत? सर नेटवर्क प्रॉब्लेम आहे. नेटवर्क नेटवर्क प्रॉब्लेम होता. तुम्हाला दुसरा प्रश्न. ऋतुराज आणि ऋतुजा, तुमची वेळ इथे संपलेली आहे म्हणून दिलेल्या प्रश्नाचं उत्तर ग्राह्य धरलं जाणार नाही. ऋतुजा आणि ऋतुराज, वेळ आहे तुम्हाला दुसरा प्रश्न विचारण्याची. दरम्यान जर तुम्हाला नेटवर्क प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही मला आधी इन्फॉर्म करा. कळत नाही तुम्हाला नेटवर्क प्रॉब्लेम आहे का नाही हे मला इथे कळणार नाही. तर असं जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आधीच इन्फॉर्म करा. वेळ संपल्यानंतर जर तुम्ही इन्फॉर्म केलं तर ते कन्सिडर केलं जाणार नाही. ऋतुराज आणि ऋतुजा, तुमच्यासाठी पहिल्या राऊंडचा दुसरा प्रश्न स्क्रीनवर. Which underdogs turned the tournament by beating Rafael Nadal in the second round 2012? विम्बल्डनच्या 2012च्या स्पर्धेमध्ये असा कोणता खेळाडू होता ज्याने राफेल नदाल सारख्या खेळाडूला दुसऱ्या राऊंड मध्ये पराजित केलं होतं? आणि याचे ऑप्शन्स आहेत: ए लुकास रोसोल, बी मार्डी फिश, डी सी डिनिस इस्टोमिन आणि डी विक्टर हेनेस्क्यू. तुमची वेळ सुरू होत आहे आता. ऋतुराज आणि ऋतुजा, तुमच्यासाठी विचारला गेलेला हा प्रश्न आहे. खालीलपैकी कुठला असा खेळाडू आहे की ज्याने 2012च्या विम्बल्डन स्पर्धेमध्ये सेकंड राऊंड मध्ये राफेल नादाल सारख्या नावाजलेल्या प्लेअरला धक्का देत प्रकाश झोतात आलेला प्लेअर होता? ज्याचे ऑप्शन आहेत: लुकास रसोल, मार्डी फिश, डेनिस इस्टोमिन आणि विक्टर हेनेस्क्यू. तुमची वेळ सुरू झालेली आहे. सर, हॅलो. हा, ए वाला लुकास रोसर. लुकास रोसोल या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे ऋतुराज आणि ऋतुजा. चला पाहूयात या प्रश्नाचं उत्तर. लुकास रोसोल हे बरोबर आहे की चुकीचं आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ए लुकास रोसोल. अगदी बरोबर ऋतुराज आणि ऋतुजा. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, पहिल्या राऊंडच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देत तुम्ही तुमच्या गुणांचं खातं इथे उघडलेलं आहे. इथे तुमचे दोघेही प्रश्न संपलेले आहेत. वेळ आहे आजच्या टीम सी कडे जाण्याची, राणी आणि अश्विनीकडे जाण्याची. तर राणी आणि अश्विनी, तुम्ही दोघं तयार आहात तुमच्या पहिल्या राऊंड साठी? अश्विनी आणि राणी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? टीम सी, राणी आणि अश्विनी. ओके, मला वाटतं राणी आणि अश्विनीला नेटवर्कचा प्रॉब्लेम इथे झालेला आहे. आपण हा जो काही राऊंड आहे तो राऊंड घेऊन आपण जाऊया टीम डी कडे, अर्थात समृद्धी आणि श्रद्धाकडे. तोपर्यंत आपण टीम सी ची राणी आणि अश्विनीची वाट पाहूया. जर ते ह्याच राऊंड मध्ये परत आले, त्यांनी पुनरागमन केलं तर नक्कीच हा राऊंड त्यांच्यासोबत कंटिन्यू केला जाईल. अथवा पुढच्या राऊंड मध्ये जर ते येत असतील तर पुढच्या राऊंड त्यांच्यासोबत आपण खेळूया. सो पुढची टीम आहे आपली टीम डी, समृद्धी आणि श्रद्धा. हो सर. समृद्धी आणि श्रद्धा, तुम्ही तयार आहात तुमच्या पहिल्या राऊंड साठी आजच्या? हो सर. ओके, सो समृद्धी आणि श्रद्धा, तुमच्यासाठी फर्स्ट राऊंडचा फर्स्ट क्वेश्चन स्क्रीनवर. Who did Andy Murray play in the first round of his 2013 title at Wimbledon? 2013च्या विम्बल्डन मध्ये अँडी मुरे बरोबर कोण खेळलं होतं फर्स्ट राऊंड मध्ये? याचे ऑप्शन्स आहेत: ए बेंजामिन
बेकर, एन शुन लू, सी निकोलस माहूत आणि डी मार्सेल ग्रॅनोलर्स. तुमची वेळ सुरू होत आहे आता. समृद्धी आणि श्रद्धा, तुमच्यासाठी हा प्रश्न विचारला गेलेला होता. 2013च्या विम्बल्डन मध्ये ॲडी मुरेचा सहकारी खेळाडू कोणता होता? त्यात तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत: बेंजामिन बेकर, एन हुनसुन लू, निकोलस माहूत आणि मार्सेल ग्रॅन्युलर्स. हे तुमचे ऑप्शन आहेत. तुमची अर्धी वेळ इथे संपलेली आहे. समृद्धी आणि श्रद्धा, टीम प्लीज म्यूट टू ऋतुराज and ऋतुजा. They are unmuted. Yes, sir. ओके. समृद्धी आणि श्रद्धा, हाँ सर. समृद्धी आणि श्रद्धा, तुम्हाला पहिला प्रश्न विचारला गेला होता ज्याचं उत्तर तुम्ही वेळेत देऊ शकला नाहीत. तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतोय मी. तुम्ही दोघं तयार आहात तुमच्या दुसऱ्या प्रश्नासाठी? ओके. सो समृद्धी आणि श्रद्धा, तुमच्यासाठी पहिल्या राऊंडचा दुसरा प्रश्न स्क्रीनवर. Which player came out of retirement for a second time and lifted the women's double in 2015? 2015च्या विमेन्स विम्बल्डन मध्ये असे कोणती खेळाडू होते जिने दुसऱ्यांदा रिटायरमेंट घेऊन विमेन्स डबल्स हा किताब मिळवला होता? आणि याचे ऑप्शन्स आहेत: ए मार्टिना हिंगिस, बी मोनिका सेलेस, सी जस्टिन हेनिन आणि डी मार्टिना नवरात्रिलोवा. आणि तुमची वेळ सुरू होत आहे आता. समृद्धी आणि श्रद्धा, तुमच्यासाठी हा प्रश्न विचारला गेलेला आहे. जर एकाला प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर तुम्ही दोघं एकमेकांसोबत डिस्कस करू शकताय. समृद्धी आणि श्रद्धा, सर सी. सी जस्टिन हेनिन ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिले. समृद्धी आणि श्रद्धा, चला पाहूयात ह्या प्रश्नाचं उत्तर सी जस्टिन हेनिन हे बरोबर होतं की चुकीचं होतं. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे टीम प्लीज शो द राईट आन्सर. मे बी टेक्निकल टीमला पण काहीतरी नेटवर्क इश्यू इथे येतोय. आपण टेक्निकल टीमला पण इथे काहीतरी जितेंद्र, काहीतरी कनेक्टिव्हिटीचा इश्यू दिसतोय. इश्यू आहे. येस मॅम. याचं योग्य उत्तर होतं समृद्धी आणि श्रद्धा, तुम्ही उत्तर दिलेलं होतं जस्टिन हेनिन, पण याचं योग्य उत्तर होतं मार्टिना हिंगिस. म्हणून कुठलेही मार्क्स तुमच्या खात्यात जमा होणार नाहीयेत. इथे आजच्या आपल्या चौथ्या टीमचे प्रश्न संपलेले. कदाचित जर आपली आजची टीम सी राणी आणि अश्विनी पुन्हा ऑनलाईन जर आपल्याला जॉईन झाले असतील तर त्यांच्याकडे हा राऊंड घेऊन आपण जाणार आहोत. राणी आणि अश्विनी, तुम्ही दोघं आहात का? आले आहात? आय थिंक अश्विनी आलेली आहे. टीम प्लीज अनम्यूट टू अश्विनी. हॅलो टीम, टेक्निकल टीम. शुभम. No, actually, he have some technical issue. Hello. Yes. Hello, Jitendra, we do have Ashwini. Hello.
जितेंद्र कोणते कोणते नावं आहेत ते एकदा चेक करा म्हणजे. अश्विनी इज जॉईन नाव. हा. No, she have left again. ओके. No. She has joined us again. Ashwini, can you hear me? Ashwini, माझा आवाज येतोय तुझ्यापर्यंत? ओके. सो अश्विनी, पहिल्या राऊंडच्या सुरुवातीला म्हणजे पहिला प्रश्न विचारताना मला वाटतं तुला नेटवर्क प्रॉब्लेम आला होता, नेटवर्क इश्यू झाला होता आणि तू लेफ्ट झाली होतीस. तू पुन्हा जॉईन झालेली आहे, तर पहिला राऊंड तुझ्या पहिल्या राऊंडचे दोघेही प्रश्न तुला पुन्हा विचारले जातील, तुझ्या टीमला पुन्हा विचारले जातील. सो अश्विनी, तू तयार आहेस तुझ्या पहिल्या राऊंड साठी? अश्विनी, अश्विनी माझा तुला आवाज येतोय अश्विनी? अश्विनी आवाज येतोय का तुला आमचा? टीम प्लीज अनम्यूट टू अश्विनी. Ashwini is unmuted as very low internet connection. ओके. सो अश्विनीचा नेटवर्कचा प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह झालेला नाहीये. वी विल वेट फॉर हर फॉर सेकंड राऊंड. तर सुरुवात करूयात. आत्ताच आपला इथला राऊंड चारही संपलेले, पहिला राऊंड आपला संपलेला आहे आणि सुरुवातीलाच आपण जसं नेहमीप्रमाणे आपल्या टीम सोबत इथे सहभागी झालेल्या टीमचे मनोगत आपण इथे जाणून घेत असतो, खेळांविषयीची भावना त्यांची आपण जाणून घेत असतो. तर अशाच भावना जाणून घेण्यासाठी आजच्या आपल्या पहिल्या टीम सोबत आपण जाणार आहोत उमेश आणि शिवराजकडे. उमेश आणि शिवराज. उमेश आणि शिवराज, प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. केलं सर. ओके. सो उमेश आणि शिवराज, सर्वात आधी तुम्ही कुठून आहात? बीड सर. बीड. बीड. ओके. उमेश कितवीत जातोस तू? 10वी. 10वी. आणि शिवराज तू? 8वी. 8वी. बरं उमेश, तुला कुठला खेळ आवडतो? कबड्डी. कबड्डी. बरं, खेळ आवडतो की तू खेळाडू सुद्धा आहेस कबड्डी मधला? खेळाडू सर, खेळाडू. खेळाडू. बरं, कबड्डीमध्ये आतापर्यंतची तुझी अचिव्हमेंट काय राहिली आहे उमेश? आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. सर स्टेट खेळले सर आतापर्यंत. आतापर्यंत स्टेट खेळलाय. आणि शिवराज, तू? डिस्ट्रिक्ट. तू डिस्ट्रिक्ट लेवलला खेळलेला कबड्डीमध्ये? हो. अच्छा. तर खूप चांगली गोष्ट आहे उमेश आणि शिवराज. नक्कीच पुढे जाऊन तुम्ही लवकरच भारताचा एक अविभाज्य घटक बनावा, भारतीय संघाकडनं तुम्ही खेळावा, असं स्पोर्ट्स इंडियाची नेहमीच शुभेच्छा राहणार आहे. तर उमेश आणि शिवराज, कसा वेळ काढतात तुम्ही? तुमच्या अभ्यास आणि खेळ याचा संयम कसा साधला जातो? सर संध्याकाळी कबड्डी खेळतात आणि सकाळी अभ्यास. संध्याकाळी कबड्डी खेळतात आणि सकाळी अभ्यास करतात. खूप चांगली गोष्ट आहे उमेश आणि शिवराज. तर इथे वेळ झालेली आहे पहिल्या राऊंड नंतरचा स्कोर जाणून घेण्याची आणि पहिल्या राऊंड नंतरचा स्कोर आपण जाणून घेणार आहोत. टीम मला वाटतं टीमला परत टेक्निकल इश्यू झालेला आहे. तर आपण पुन्हा या भागामध्ये परतो. यात तत्पूर्वी स्पोर्ट्स इंडियाच्या सीईओ आणि ओके, आपल्यापर्यंत स्कोर आलेला आहे. पहिल्या राऊंड नंतरचा हा स्कोर आहे. टीम ए मारिया शरापोवा 10 गुण, टीम बी आंद्रे आगासी 10 गुण, टीम सी पहिला राऊंड खेळू शकले नाही म्हणून त्यांचे कुठलेही गुण इथे जमा झालेले नाहीयेत. आले टीम डी, युकी भांबरी टीम, अजूनही त्यांनी त्यांचं गुणांचं खातं उघडलेलं नाहीये. लवकरच ते पण गुणांचं खातं उघडतील आणि एक खेळ चांगला रंगत जाणार आहे, कारण अजूनही 3 राऊंड आपले बाकी आहेत. इथे सुरुवात होणार आहे आपल्या दुसऱ्या राऊंडला. दुसऱ्या राऊंडची आपण ओळख करूनच घेणार आहोत आणि आजचा आपला दुसरा राऊंड आहे.
आजचा दुसरा राऊंड आहे ऑडिओ राऊंड, ज्यामध्ये तुम्हाला एक ऑडिओ ऐकवला जाईल. त्या ऑडिओवरनं तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे, ज्यासाठी तुम्हाला 20 गुण मिळतील. जर तुम्ही 20 सेकंदाची वेळ तुमच्याकडे इथे असणार आहे आणि तुम्हाला जर योग्य उत्तर तुम्ही दिले तर 15 मार्क्स तुम्हाला योग्य उत्तरासाठी मिळणार आहेत. एक ऑडिओ तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये, प्रत्येक टीमला एक ऑडिओ ह्या राऊंड दरम्यान ऐकवला जाणार आहे. लक्षात ठेवायचं 20 सेकंदाची वेळ तुमच्याकडे असणार आहे. दरम्यान जर तुम्हाला राऊंड व्यवस्थित, तुम्हाला ऑडिओ जर व्यवस्थित ऐकू नाही आला तर तुम्ही ऑप्शन देण्याआधी तो ऑडिओ पुन्हा ऐकण्यासाठी, तो आवाज पुन्हा ऐकण्यासाठी तुम्ही रिक्वेस्ट करू शकताय. ऑप्शन दिल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ऑडिओ इथे ऐकवला जाणार नाही. जास्तीत जास्त 2 वेळा तुम्हाला हा ऑडिओ इथे ऐकवला जाऊ शकतो. तर ह्या पहिल्या आपला दुसरा जो राऊंड आहे त्या दुसऱ्या राऊंडची सुरुवात करणार आहोत उमेश आणि शिवराज, अर्थात टीम ए पासून. तर उमेश आणि शिवराज, तुम्ही दोघं तयार आहात तुमच्या या दुसऱ्या राऊंडसाठी? हॅलो सर. हा, Yes. उमेश आणि शिवराज, तुम्हाला एक ऑडिओ ऐकवला जाणार आहे. 20 सेकंदाची वेळ तुमच्या हातात असणार आहे. जर तुम्ही ऑप्शन देण्याच्या आधी, जर तुम्हाला ऑडिओ व्यवस्थित ऐकू आला नसेल तर ऑप्शन देण्याच्या आधी तुम्ही पुन्हा तो ऑडिओ ऐकण्यासाठी रिक्वेस्ट करू शकताय. ठीक आहे. उमेश आणि शिवराज, लक्षात आलं? ओके, सो तुमच्यासाठी ऑडिओ प्ले होईल. ऑडिओ प्लीज. हा ऑडिओ जो तुम्हाला ऐकवला जाणार आहे त्यावरनं ते सॉन्ग कुठल्या मूवी मधलं हे तुम्हाला ओळखायचं आहे. तर नाही कळा. सर नाही कळा. नाही करला. ओके, परत आपण प्ले करूयात. टीम, प्ले द सॉन्ग अगेन प्लीज. ओके, Okay, sir. सो उमेश आणि शिवराज, तुमच्यासाठी ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए इक्बाल, ऑप्शन बी MS धोनी, ऑप्शन सी चक दे इंडिया आणि ऑप्शन डी जोजिता वाडकर. सुरू होत आहे आता. इंडियामध्ये पण नाही आहे. एम धोनी पण मध्ये नाही, 2 मध्ये. सर डी सर. डी, जो जिता वही सिकंदर, बरोबर? हा हा. ओके, सो उमेश आणि शिवराज, तुम्ही कन्फर्म आहात की ह्याच मूवी मधलं हे सॉन्ग तुम्हाला ऐकवण्यात आलेलं होतं? सर हा. हा. ओके, सर पाहूयात या प्रश्नाचं योग्य उत्तर कुठलं आहे. हे जे सॉन्ग तुम्हाला ऐकवण्यात आलं होतं ते कुठल्या चित्रपटातलं होतं आणि याचं योग्य उत्तर आहे जो Yes. जिता वही सिकंदर. अगदी बरोबर उमेश आणि शिवराज, अगदी अचूक तुम्ही ओळखलं. याचे मार्क्स तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. जो जिता वही सिकंदर मधलं हे सॉन्ग तुम्हाला ऐकवण्यात आलेलं होतं. आता वेळ झालेली आहे हा ऑडिओ राऊंड घेऊन जाण्याची आपल्या आजच्या दुसऱ्या टीम बी कडे, अर्थातच ऋतुराज आणि ऋतुजाकडे. ऋतुराज आणि ऋतुजा, तुम्ही दोघं तयार आहात तुमच्या दुसऱ्या राऊंड साठी, ऑडिओ राऊंड साठी? हो Yes, सर. sir. ओके, सो ऋतुराज आणि ऋतुजा, लक्षात ठेवायचं आहे जर तुम्हाला ऑडिओ व्यवस्थित ऐकू नाही आला तर तो ऑडिओ तुम्ही पुन्हा प्ले करायला रिक्वेस्ट करू शकताय. फक्त अट एक असणार आहे की
तो ऑडिओ प्ले करण्याची रिक्वेस्ट तुम्हाला ऑप्शन देण्याच्या आधी करायची. ऑप्शन दिल्यानंतर कुठल्याही प्रकारचा ऑडिओ तुम्हाला इथे ऐकवला जाणार नाही. जास्तीत जास्त 2 वेळा तुम्हाला हा ऑडिओ ऐकवण्यात येईल. सो ऋतुराज आणि ऋतुजा, तुमच्यासाठी ऑडिओ स्क्रीनवर प्ले होतोय. ऋतुराज आणि ऋतुजा, तुम्हाला एक सॉन्ग ऐकवण्यात आलं होतं, ज्यावरनं ते सॉन्ग कुठल्या मूवी मधलं होतं हे तुम्हाला ओळखायचं होतं. तुम्ही ऑडिओ व्यवस्थित ऐकलाय ऋतुराज आणि ऋतुजा? तुम्हाला ऑप्शन देऊ? Yes, sir. sir. ओके, आणि तुमचे ऑप्शन्स आहेत? ए अझर, बी मुक्काबाज, सी सुरमा आणि डी चक दे इंडिया. आणि तुमची वेळ सुरू होत आहे आता. Sir, B number बी मुक्काबाज. बरोबर ऋतुराज आणि ऋतुजा, हेच उत्तर दिले तुम्ही? हो सर. हो. ओके, तुम्ही कन्फर्म आहात की तुम्हाला ऐकवण्यात आलेला ऑडिओ सॉन्ग हे या चित्रपटातलं होतं? हो सर. ओके, सो ऋतुजा आणि ऋतुराज, पाहूयात या प्रश्नाचं योग्य उत्तर कुठलं आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी मुक्काबाज. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. अगदी बरोबर गाणं ओळखलंय तुम्ही. मुक्काबाज या चित्रपटातलं हे गाणं तुम्हाला ऐकवण्यात आलेलं होतं. आणि आता वेळ आहे टीम सी कडे जाण्याची. अर्थातच राणी आणि अश्विनी, ज्यांना मागच्या आपल्या पहिल्या राऊंड मध्ये नेटवर्कचा इश्यू झाला होता, आय होप सो की ते आता परत आले असतील, ते आपल्याला पुन्हा जॉईन झाले असतील. राणी आणि अश्विनी, राणी आणि अश्विनी, तुम्ही दोघं ऑनलाईन, तुम्ही दोघं जॉईन झाला आहात की नाही? राणी आणि अश्विनी, Hello, Jitendra. यस. हा टीम. They have very low internet connection, so they are not able to join us. ओके, सो पुन्हा आपण आता दुसरा राऊंड घेऊन जाणार आहोत टीम डी कडे, अर्थात समृद्धी आणि श्रद्धाकडे. तर समृद्धी आणि श्रद्धा, तुम्ही दोघं तयार आहात तुमच्या या प्रश्नामध्ये तुम्हाला जो ऑडिओ ऐकवण्यात येणार आहे तो ऐकण्यासाठी? टीम प्लीज अनम्यूट टू ऋतुराज आणि ऋतुजा. प्लीज म्यूट टू ऋतुराज आणि ऋतुजा. ओके, समृद्धी आणि श्रद्धा. समृद्धी आणि श्रद्धा, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? ओके, सो समृद्धी आणि श्रद्धा, तुम्हाला दुसऱ्या राऊंड दरम्यान एक ऑडिओ ऐकवला जाईल. त्यामधनं एक प्रश्न विचारला जाईल. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचंय. तुम्हाला रूल सुरुवातीला सांगितलेलेच होते. आणि तर समृद्धी आणि श्रद्धा, तुमच्यासाठी ऑडिओ प्ले होतोय. समृद्धी आणि श्रद्धा, तुम्हाला एक सॉन्ग इथे ऐकवण्यात आलं होतं. तुमचा प्रश्न सुद्धा सेम असणार आहे की तुम्हाला ऐकवण्यात आलेले सॉन्ग कुठल्या मूवी मधलं हे तुम्हाला ओळखायचं आहे. तर समृद्धी आणि श्रद्धा, तुम्ही सॉन्ग व्यवस्थित ऐकलंय? समृद्धी आणि श्रद्धा, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत?
हो ओके, तुम्ही सॉन्ग ऐकलं व्यवस्थित? तुम्हाला सॉन्ग नीट ऐकू आलंय? हो सर. ओके, ते सॉन्ग कुठल्या चित्रपटातलं होतं हे तुम्हाला ओळखायचं आहे आणि यासाठी तुमचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए सुलतान, ऑप्शन बी दंगल, ऑप्शन सी लगान आणि ऑप्शन डी मॅरी कॉम. आणि तुमची वेळ सुरू होत आहे आता. लगान. लगान. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लगान दिलेले समृद्धी आणि श्रद्धा. हो सर. ओके, मी कन्फर्म तुमचं उत्तर लॉक करू? हो सर. समृद्धी आणि श्रद्धा, चला पाहूयात ह्या जे सॉन्ग तुम्हाला ऐकवण्यात आलं होतं ते कुठल्या चित्रपटाचं उत्तर सॉन्ग होतं ज्याचं उत्तर तुम्ही लगान असं दिलेलं आहे आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लगान. अगदी बरोबर. समृद्धी आणि श्रद्धा. दुसऱ्या राऊंडचा पहिला प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला होता ज्याचं उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं आहे. याचे मार्क्स, याचे गुण तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत. इथे आपला दुसरा राऊंड जो आहे तो दुसरा राऊंड संपलेला आहे, पण तत्पूर्वी एकदा आपण पुन्हा कन्फर्म करून घेऊयात आजची आपली टीमची राणी आणि अश्विनी आपल्याला जॉईन झालेले आहेत का? राणी आणि अश्विनी. राणी आणि अश्विनी तुम्ही आलात का? जॉईन झाला आहात? नाही, ते अजूनही आपल्याला जॉईन झालेले नाहीयेत. तर दुसरा राऊंड सुद्धा त्यांच्यासाठी होऊ शकणार नाहीये. इथे आपला दुसरा राऊंड संपलेला आहे. तत्पूर्वी आजची आपली दुसरी टीम ऋतुराज आणि ऋतुजा यांच्यासोबत आपण त्यांच्या खेळाविषयीच्या भावना इथे जाणून घेणार आहोत. सो ऋतुराज आणि ऋतुजा. टीम प्लीज अनम्यूट टू ऋतुराज आणि ऋतुजा, टीम बी. यस सर. ओके, सो ऋतुराज आणि ऋतुजा, सर्वात प्रथम ऋतुजा मी तुला विचारेल, तुझा आवडता खेळ कोणता? खो खो. खो खो. आणि तुम्ही कुठून आहात दोघं? आम्ही परभणीहून. परभणीहून आहात. आणि ऋतुराज तुला कुठला खेळ आवडतो? मला सर क्रिकेट आवडते. ओके, ऋतुजा तू खो खो तुला आवडतो की प्लेयर सुद्धा आहेस तू खो खोची? सर मला आवडतो. तुला आवडतो. मग खो खो खेळते शाळेत? हो. अच्छा. आणि ऋतुराज तुझा आवडता खेळ कोणता? क्रिकेट सर. क्रिकेट. क्रिकेट फक्त खेळतो की म्हणजे क्रिकेट आवडतो की क्रिकेट खेळतो सुद्धा तू? सर ग्राउंडवर खेळतो. ग्राउंडवर खेळतो. अच्छा. आणि फक्त एक खेळ आवडतो म्हणून तू खेळतो की क्रिकेट मधला तू प्लेयर सुद्धा आहेस? ट्रेनिंग वगैरे काही चालू? प्लेयरच आहे. प्लेयरच आहे. अच्छा. आणि आतापर्यंत तुझी क्रिकेट मधली अचिव्हमेंट नक्कीच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल ऋतुराज. प्लेयर क्रिकेटमध्ये तू कुठल्या लेवल पर्यंत खेळलाय? मी सर अच्छा. ऋतुराज, तू खेळात इतका मग्न झालेला आहेस की कुठली लेवल पर्यंत तू खेळतो हे तुला कळत नाही बहुतेक. तुला फक्त खेळत खेळत राहायचं आहे आणि असाच खेळ खेळत राहणं हे महत्वाचं ठरतं. कुठल्या लेवलला खेळतोय हे महत्वाचं नसतं, कारण खेळाचा आनंद लुटणं हे एकमेव उद्दिष्ट आपलं असायला हवे, तरच आपण त्या खेळामध्ये पुढे जाऊ शकतो. ऋतुराज आणि ऋतुजा, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि आता इथे आपला दुसरा राऊंड संपल्यानंतर दुसऱ्या राऊंडच्या नंतरचा जो स्कोर आहे तो स्कोर जाणून घेण्याची वेळ इथे झालेली आहे. आणि दुसऱ्या राऊंड नंतर आपला स्कोर आहे टीम ए मारिया शारापोवा टीम 25 गुण, टीम बी आंद्रे आगासी 25 गुण, टीम सी कंटिन्युअसली 2 राऊंड पर्यंत नेटवर्क इश्यूमुळे आपल्यासोबत ते जॉईन होऊ शकले नाही, म्हणून त्यांच्या खात्यात कुठलेही गुण
नाहीयेत, दुसऱ्या स्थानावर आहेत. इथेच आपला दुसरा राऊंड संपलेला आहे आणि आपण जाणार आहोत आजच्या आपल्या तिसऱ्या राऊंड कडे. तिसऱ्या राऊंड बद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि आजचा आपला तिसरा राऊंड आहे तिसरा राऊंड आहे स्पेशलाइज स्पोर्ट्स राऊंड, ज्यामध्ये तुम्हाला क्रिकेट, फुटबॉल आणि हॉकी असे 3 खेळ देण्यात आलेले होते. त्या 3 खेळांमधनं एक खेळ तुम्हाला इथे निवडायचा होता आणि त्या खेळावरनं तुम्ही निवडलेल्या खेळावरनं तुम्हाला प्रश्न विचारले जातील. ह्या राऊंडमध्ये प्रत्येक टीमला 2 प्रश्न विचारले जातील. जर योग्य उत्तर दिलं तर 15 मार्क्स या योग्य उत्तरासाठी असणार आहे आणि 30 सेकंदाची वेळ प्रत्येक प्रश्नासाठी ठेवण्यात आलेली आहे. 30 सेकंदामध्ये तुम्हाला असे 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. योग्य उत्तरास 15 मार्क्स दिले जातील. आणि सुरुवात करूयात उमेश आणि शिवराज अर्थात टीम ए पासून. सर्वात आधी टीम ए, उमेश आणि शिवराज, तुम्ही निवडलेला खेळ कोणता होता हे आपण पाहूयात. आणि तुम्ही निवडलेला खेळ आहे क्रिकेट. क्रिकेट. क्रिकेट हा खेळ तुम्ही निवडलेला होता उमेश आणि शिवराज. तर दोनही प्रश्न या राऊंडचे तुम्हाला क्रिकेट वरनं विचारले जातील. उमेश आणि शिवराज, तुम्ही दोघं तयार आहात तिसऱ्या राऊंड साठी? येस सर. ओके, तो उमेश आणि शिवराज, चला पाहूयात तुमचा या राऊंड साठीचा पहिला प्रश्न कोणता आहे. आणि तुमचा पहिला प्रश्न आहे, What was the official name of the first cricket World Cup? पहिला वर्ल्ड कप क्रिकेट याला ऑफिशियल नाव काय देण्यात आलं होतं? याचे ऑप्शन्स आहेत. क्रिकेट ऑफिशियल लिहिलं लवकर. ए प्रुडेन्शियल वर्ल्ड कप, बी डर्बी कप, सी चॅम्पियन्स कप आणि डी गोल्डन कप. आणि तुमची वेळ सुरू होत आहे आता. चॅम्पियन्स गोल्डन कप. कप नाही दिलं. वर्ल्ड कप दिला होता डी. उमेश आणि शिवराज, तुम्हाला विचारला गेलेला हा प्रश्न होता, पहिला विश्वचषक स्पर्धेचं ऑफिशियल अधिकृत असं नाव काय होतं? हा तुमचा प्रश्न. ए प्रुडेन्शियल वर्ल्ड कप, बरोबर? ओके, तर उमेश आणि शिवराज, चला पाहूयात प्रुडेन्शियल वर्ल्ड कप हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बरोबर प्रुडेन्शियल वर्ल्ड कप. सो उमेश आणि शिवराज, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं आहे. याचे गुण तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. तत्पूर्वी उमेश आणि शिवराज, मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतोय. कुठेतरी असं आढळतंय की तुम्हाला विचारला गेलेला प्रश्न हा तुम्ही नेटवर सर्च करून उत्तर देताय. तर मला हे पूर्ण आढळलं तर तुमच्या टीमला सुद्धा इथे डिस्क्वालिफाय करण्यात येईल. मी पुन्हा एकदा सांगतोय, कुठल्याही प्रकारची चिटिंग इथे करू नये. टीम स्पिरिटने खेळा, स्पोर्ट्स स्पिरिटने खेळा. तुमचं स्पोर्ट्स नॉलेज जाणून घेण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे. मला जर पुन्हा आढळलं तर तुमची टीम सुद्धा डिस्क्वालिफाय करण्यात येईल. उमेश आणि शिवराज, लक्षात ठेवा. उमेश आणि शिवराज, तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं होतं. तुमचा दुसरा प्रश्न पाहूयात. आणि तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न आहे, इन फर्स्ट क्लास इंडियन मॅचेस द मॅक्झिमम डिस्टन्स अलाउड फ्रॉम पिच टू द बाउंड्री लाईन. क्रिकेटमध्ये फर्स्ट क्लास इंडियन मॅच मध्ये पिच ची बाउंड्री लाईन काय असते? याचे ऑप्शन्स आहेत. ए 75 यार्ड्स, बी 65 यार्ड्स, सी 77 यार्ड्स आणि डी 80 यार्ड्स. आणि तुमची वेळ सुरू होत आहे आता. बघ 77 ने 65 नाही आहे. 65 सुद्धा अबुधाबीच आहे. 80 75 आहे. 77 सर 75 यार्ड. 75 यार्ड. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही 75 यार्ड हे ऑप्शन असं दिलेलं आहे. चला पाहूयात या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणतं आहे ते. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे
77 किंवा 80. 75 यार्ड अगदी बरोबर. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेले उमेश आणि शिवराज. याचे मार्क्स तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. इथे तुमच्या तिसऱ्या राऊंडचे दोघही प्रश्न संपलेले आहेत. वेळ टीम बी कडे जाण्याची, अर्थातच ऋतुजा आणि ऋतुराज यांच्याकडे जाण्याची. सर्वात आधी ऋतुजा आणि ऋतुराज यांनी ह्या तिसऱ्या राऊंड साठी कुठली स्पोर्ट्स कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे ती पाहूयात. आणि त्यांनी सिलेक्ट केलेली कॅटेगरी आहे क्रिकेट. क्रिकेटवरनं तुम्हाला दोघेही प्रश्न विचारले जातील. ऋतुराज आणि ऋतुजा, तुम्ही दोघं तयार आहात तिसऱ्या राऊंड साठी? यस सर. ओके. सो ऋतुराज आणि ऋतुजा, तिसऱ्या राऊंडचा पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. Which national team are called baggy greens? कोणती राष्ट्रीय संघ आहे ज्याला बॅगी ग्रीन्स अशा नावाने संबोधले जाते? आणि त्याचे ऑप्शन्स आहेत ए इंग्लंड, बी ऑस्ट्रेलिया, सी साऊथ आफ्रिका आणि डी इंडिया. आणि तुमची वेळ सुरू होत आहे आता. Please make sure that the question was the another and the option is another. Which among these cities has hosted the most number of team? Please stop the timer, please. सर डी इंडिया. D India. Which among this city has hosted the most number of IPL matches? हा प्रश्न तुम्हाला होता. टेक्निकल इश्यूमुळे प्रश्न थोडासा बदलला गेलेला होता. त्याच्यासाठी मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. नक्की पाहूयात ह्या पहिला प्रश्न तुमचा कोणता आहे तो. टीम प्लीज टेक द राईट क्वेश्चन ऑफ दिस राउंड अँड शो इट अगेन. This is the right question. Baggy greens. Baggy green is the right question. Okay. Yes. So ऋतुजा तुमचा प्रश्न आहे की खालीलपैकी कुठली राष्ट्रीय संघ बॅगी ग्रीन्स या नावाने ओळखला जातो? आणि तुमचे ऑप्शन्स आहेत. अँड प्लीज टीम रिस्टार्ट द टाइमर प्लीज. ओके. सो ऋतुराज आणि ऋतुजा, तुमचा हा प्रश्न आहे आणि तुमची ऑप्शन देऊयात. तुमचे ऑप्शन्स आहेत नो. टीम प्लीज कन्फर्म अगेन, समथिंग इज गोइंग रॉंग. सर हा वाला वेट ऋतुजानी. Jitendra, this Yes. is the right question, but I guess there must be some error in that slide. So neglect that question. Please avoid that question. In that options are right. Their options are right. Yes, their options are right. And the question is, which national team are called as Baggy Greens? So this is the question. And for this question, the option were in the next slide. This one. Okay. Please And show the please option. avoid this. Sorry for the mistake. The IPL matches wala question is wrong. ओके. आणि ऋतुराज आणि ऋतुजा, तुमचे ऑप्शन्स आहेत ए इंग्लंड, बी ऑस्ट्रेलिया, सी साऊथ आफ्रिका, डी इंडिया. आणि तुमची वेळ सुरू होते आता. सर डी इंडिया. डी इंडिया या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. चला पाहूयात ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणतं येते. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी ऑस्ट्रेलिया. या प्रश्नाचं उत्तर होतं ऋतुराज. ऋतुजा आणि ऋतुराज, तुमचा जो प्रश्न होता तो टेक्निकली इश्यूमुळे प्रश्न थोडासा वर जो तुम्हाला दिसतोय तो तुमचा मूळ प्रश्न नसून तुमचा मूळ प्रश्न आहे विच नॅशनल टीम आर कॉल्ड बॅगी ग्रीन्स. हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला होता आणि त्याचे ऑप्शन तुम्हाला समोर दिले गेलेले आहेत. तर ऋतुजा आणि ऋतुराज. त्यांना थोडंसं कळलेलं नाहीये कारण थोडं कन्फ्युजन आहे याच्यामध्ये. ओके, मी परत एकदा एक्सप्लेन करतो मॅम. हा जस्ट. ओके. ऋतुराज आणि ऋतुजा, तुमचा जो मूळ प्रश्न आहे तो आहे विच नॅशनल टीम आर कॉल्ड बॅगी ग्रीन्स? खालीलपैकी कुठली राष्ट्रीय टीम बॅगी ग्रीन्स या नावाने ओळखली जाते? हा तुमचा मूळ प्रश्न आहे आणि त्याचे ऑप्शन्स आहेत ए इंग्लंड. तुम्हाला वर दिसत असलेला प्रश्न हा तुमचा प्रश्न नसून तुम्हाला बॅगी टीम खालीलपैकी कुठला राष्ट्रीय संघ हा बॅगी ग्रीन्स म्हणून ओळखला जातो हे तुमचे ऑप्शन्स आहेत. हा तुमचा मूळ प्रश्न आहे आणि त्याचे ऑप्शन तुम्हाला आता देण्यात आलेले होते. ए इंग्लंड, बी ऑस्ट्रेलिया, सी साऊथ आफ्रिका, डी इंडिया. सर बी ऑस्ट्रेलिया. बी ऑस्ट्रेलिया. टेक्निकल इश्यूमुळे तुम्हाला असेही 10 मार्क्स तुमच्या खात्यात जमा होतीलच. सो ऋतुराज आणि ऋतुजा, बी ऑस्ट्रेलिया हे उत्तर ग्राह्य धरून याचे मार्क्स तुमच्या खात्यामध्ये मी जमा करतोय. याचे मार्क्स तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत. वेळ आहे तुम्हाला या राऊंडचा दुसरा प्रश्न विचारण्याची.
आणि तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे, Who won the first World Cup 1975? 1975 मध्ये कोणत्या संघाने पहिला वर्ल्ड कप जिंकला? आणि याचे ऑप्शन्स आहेत ए इंग्लंड, बी वेस्ट इंडिज, सी ऑस्ट्रेलिया आणि डी श्रीलंका. तुमची वेळ सुरू होत आहे आता. सर ए इंग्लंड. सर थांबा 1 मिनिट थांबा. येस येस, 1 मिनिट नाही 30 सेकंदाची वेळ तुमच्या हातात असणार आहे. सर ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया. सर सर सी. सी ऑस्ट्रेलिया. सी ऑस्ट्रेलिया. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे ऋतुराज आणि ऋतुजा. चला पाहूयात या प्रश्नाचं उत्तर ऑस्ट्रेलिया हे बरोबर आहे की चुकीचं आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी वेस्ट इंडिज. ही या प्रश्नाचं उत्तर होतं. 1975चा पहिला वर्ल्ड कप वेस्ट इंडिज या संघाने जिंकलेला होता. आणि या प्रश्नासोबतच तुमच्यासाठीचा अर्थातच ऋतुजा आणि ऋतुराज तुमचा हा राऊंड संपलेला आहे. वेळ आहे टीम सी कडे जाण्याची, अर्थातच राणी आणि अश्विनीकडे जाण्याची. बहुतेक ते पाहूयात ते आता ह्या राऊंडला तरी आपल्यासोबत आहेत का, आपल्यासोबत ते जॉईन झालेले. येस Yes, Ashwini and Rani has left the game. ओके. सो मी ते अनाऊन्स करतो की आजची आपली टीम सी राणी आणि अश्विनी ह्या दोघं त्यांच्या नेटवर्क इश्यूमुळे सलग 2 राऊंडला जॉईन न होऊ शकल्यामुळे ते इथे डिस्क्वालिफाय म्हणून घोषित करण्यात येत आहेत. पुढचा राऊंड सुद्धा ते आपल्यासोबत खेळणार नाही. आपण डायरेक्टली जाऊया टीम डी कडे, अर्थातच समृद्धी आणि श्रद्धाकडे. सो समृद्धी आणि श्रद्धा. येस सर. ओके, समृद्धी आणि श्रद्धा, सर्वात आधी पाहूयात तुम्ही या राऊंडसाठी कुठला स्पोर्ट सिलेक्ट केलेला होता. आणि तुम्ही सिलेक्ट केलेला स्पोर्ट आहे बॅडमिंटन. हा स्पोर्ट तुम्ही सिलेक्ट केलेला होता समृद्धी आणि श्रद्धा. अर्थातच यावरनं तुम्हाला 2ही प्रश्न विचारले जातील. तुम्ही दोघं तयार आहात या राऊंडसाठी? ओके. सो समृद्धी आणि श्रद्धा, तुमच्यासाठी तिसऱ्या राऊंडचा पहिला प्रश्न स्क्रीनवर. Which year did badminton makes its debut? ऑलिम्पिक बॅडमिंटनने सुरुवात केली होती. आनंद तुमचा आवाज खूप कमी येतोय. आनंद तुमचा आवाज नाही ऐकू येतोय. हा, आता येतोय का? जरा आणखी मोठ्याने बोलायला पाहिजे तुम्ही. हॅलो. Okay, I will continue the question. In which year did badminton make its debut in the Summer Olympic Games? खालीलपैकी कुठल्या वर्षी बॅडमिंटन मेक इट्स डेब्यूट इन द समर ऑलिम्पिक गेम? ऑलिम्पिक गेम मध्ये बॅडमिंटन हा खेळाचा समावेश कुठल्या वर्षी झाला होता? हा तुमचा प्रश्न आहे समृद्धी आणि श्रद्धा. आणि तुमचे ऑप्शन्स आहेत ए 1988, बी 1992, सी 1996 and डी 1989. समृद्धी आणि श्रद्धा, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे आणि तुमची वेळ सुरू होते आता. सर बी 1992. 1992. समृद्धी, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बी हे ऑप्शन दिलेलं आहे 1992. तुम्ही दोघं कन्फर्म आहात या उत्तरावर? येस सर. ओके. सो पाहूयात या प्रश्नाचं अचूक उत्तर काय. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी 1992. अगदी बरोबर समृद्धी आणि श्रद्धा. तिसऱ्या राऊंडचा पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं आहे. वेळ आहे तुम्हाला दुसरा प्रश्न विचारण्याची, अर्थातच तो सुद्धा बॅडमिंटन वरनं असणार आहे. आणि तुमच्यासाठी दुसरा प्रश्न या राऊंडचा आहे when a badminton player wins a rally, how many points can he or she get? खालील एक प्रश्न तुम्हाला याच्यात विचारला गेलेला आहे. बॅडमिंटन मधला कुठला जो रॅली हा प्रकार असतो तो कधी खेळला असा गृहीत धरण्यात येतो आणि किती पॉइंट जर तो प्लेयर मिळत असेल तर तो विनर असा ठरतो. आणि तुमचे ऑप्शन्स आहेत
टीम ऑप्शन प्लीज. A 1 point, B 2 point, C 3 point and D 4 point. समृद्धी आणि श्रद्धा तुम्हाला हा विचारला गेलेला प्रश्न आहे. त्याचे ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवर देण्यात आलेले आहेत आणि तुमची वेळ सुरू होते आता. सर A 1 point. A 1 point. तुम्ही दोघं कन्फर्म आहात, स्पेशली समृद्धी? Yes. Yes sir. ओके, मी लॉक करू या उत्तराला? हो सर. ओके, चला पाहूयात ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणतं आहे ते. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे A 1 point. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. समृद्धी आणि श्रद्धा याचे मार्क्स तुमच्या खात्यात जमा होतील. इथे आता आपला तिसरा राऊंड संपलेला आहे. आपण लवकरच सुरुवात करणार आहोत आपल्या चौथ्या राऊंडचा, शेवटचा राऊंडचा, रॅपिड फायर राऊंडचा. तत्पूर्वी आपण थोडासा संवाद साधूयात समृद्धी आणि श्रद्धा सोबत. समृद्धी आणि श्रद्धा, प्लीज अनम्यूट टू समृद्धी. Yes sir. ओके, समृद्धी आणि श्रद्धा, सर्वप्रथम तुम्ही दोघं कुठून आहात? सर पुण्यातून. तुम्ही दोघंही पुण्यातून. कुठल्या शाळेत तुम्ही शिकता? लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल. लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल. ओके, समृद्धी तुझा आवडता खेळ कोणता? सर रनिंग. रनिंग मध्ये तू आहेस. आणि श्रद्धा तुझं? बास्केटबॉल आवडतो. ओके, सो समृद्धी तू काही ऍथलेटिक्स मध्ये भाग घेतलाय? हो सर. ओके, कुठल्या लेवल पर्यंत तू खेळली आहे समृद्धी? सर आता सुरुवात केली तशी. अच्छा, आता तू सुरुवात केलेली आहे. हो. बरं, मग प्रॅक्टिस कशी करते समृद्धी तू? सर मी क्लबला जाते. क्लबला जाते. ओके, आणि श्रद्धा तुझा आवडता खेळ बास्केटबॉल आहे बरोबर? ओके, बास्केटबॉलला आय मीन खेळ आवडतो की तू प्लेयर? आवडतं आणि स्कूलमध्ये खेळतो. स्कूलमध्ये खेळते. बरं, श्रद्धा आतापर्यंत कुठल्या लेवल पर्यंत तू खेळलीस बास्केटबॉल? स्कूलमध्येच तू खेळतेस. ओके, भविष्यामध्ये काय आवडेल? शिक्षण करून करिअर करणं की खेळाकडे लक्ष देऊन करिअर करणं? तर करिअर कडे लक्ष देऊन स्पोर्ट्स सुद्धा करायचं. व्हेरी गुड, खूप छान उत्तर दिलेलं. स्पोर्ट्स कडे, खेळाकडे. अर्थातच अभ्यास आणि स्पोर्ट्स हे दोघंही मानवी जीवनामध्ये खूप असे उपयुक्त आहेतच. दोघांशिवाय करिअर करणं शक्य नाही आणि फिटनेस राखणं सुद्धा शक्य नाही. तर समृद्धी आणि श्रद्धा, खूप छान वाटलं तुमच्या दोघांशी संवाद साधून. आणि वेळ झालेली आहे आजच्या तिसऱ्या राऊंड नंतरचा स्कोर जाणून घेण्याची. आणि तिसऱ्या राऊंड नंतरचा स्कोर आहे टीम ए मारिया शरापोवा टीम 55 मार्क्स, टीम बी आंद्रे अगासी 40 मार्क्स, टीम सी डिस्क्वालिफाइड, टीम डी युकी भामरी टीम 45 मार्क्स ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि वेळ झालेली आहे आजच्या आपल्या शेवटच्या राऊंड कडे जाण्याची, अर्थातच रॅपिड फायर राऊंड कडे जाण्याची. रॅपिड फायर राऊंड बद्दलचे आपण रूल्स जाणून घेणार आहोत. आणि रॅपिड फायर राऊंड अर्थात चौथा जो आपला राऊंड आहे आजचा, शेवटचा राऊंड आहे. रूल्स आहेत टीम, प्लीज शो द रूल ऑफ लास्ट राऊंड. रॅपिड फायर राऊंड हा चौथा राऊंड आपला आहे, ज्यामध्ये तुम्हाला 90 सेकंदाची वेळ देण्यात येते. 10 प्रश्न तुम्हाला ह्या 90 सेकंदाच्या वेळेत विचारले जातात. जर तुम्ही योग्य उत्तर दिलं तर 5 मार्क्स, 5 गुण प्रत्येक योग्य उत्तरासाठी तुम्हाला देण्यात येतील. लक्षात ठेवा, जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत नसेल किंवा त्या प्रश्नाचं उत्तर घ्यायला तुम्हाला जास्त वेळ लागत असेल तर तो प्रश्न तुम्ही पास करू शकताय, क्वाइट करू शकताय. जर तुम्ही तो प्रश्न क्वाइट केल्यानंतर, पास केल्यानंतर त्याचा पुढचा प्रश्न तुम्हाला विचारले जातील. पण इन्क्लुडिंग तुम्ही पास केलेला क्वेश्चन तुम्हाला एकूण 10 प्रश्न इथे विचारण्यात येतील. 90 सेकंदाची वेळ तुमच्याकडे असणार आहे.
तर सुरुवात करूयात रॅपिड फायर राऊंडच्या आजच्या आपल्या चौथ्या राऊंडला, शेवटच्या राऊंडला. आणि सुरुवात करूयात आपल्या टीम 1 पासून, उमेश आणि शिवराज पासून. उमेश आणि शिवराज. ओके सर. लक्षात ठेवा 90 सेकंदाची वेळ आहे तुमच्याकडे. 90 सेकंदामध्ये 10 प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातील. एखादा प्रश्न जर तुम्हाला येत नसेल तर तो प्रश्न तुम्ही क्वाइट करू शकताय, पास करू शकताय, पुढचा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येईल. तर उमेश आणि शिवराज तुम्ही दोघं तयार आहात रॅपिड फायर राऊंड साठी? हो सर. रॅपिड फायर राऊंडच्या पहिल्या प्रश्नापासूनच तुमची वेळ सुद्धा सुरुवात होणार आहे, लक्षात ठेवा. तर उमेश आणि शिवराज तुमच्यासाठी रॅपिड फायर राऊंडचा पहिला प्रश्न स्क्रीनवर. आणि तुमचा प्रश्न आहे, इन विच इयर वेअर द फर्स्ट विम्बल्डन चॅम्पियनशिप हेल्ड? ऑप्शन नसतात याला. पास. नेक्स्ट. व्हॉट डज द acronym ALTEC represents? पास. Next. How much does the moving roof on center court weigh? पास. Next. पास. What feature at Wimbledon contains 74 dark green Lloyd loom wicker chairs? पास. पास. उमेश आणि शिवराज वेळ चाललेली आहे. Who is the only wild card to win the men's singles championship? निकोलस. Next. In what year was the championship was first televised? टीव्ही वर आलेली. पास. Next. पास. Next. The match between Andy Murray and Stanislas Wawrinka on 29 June 2009 was the first to do what? इथे तुमची वेळ संपलेली आहे. उमेश आणि शिवराज, किती प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिली, किती प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली ते तुम्हाला फायनल राऊंड मध्ये कळेल. आणि वेळ आहे आपल्या आजच्या टीम बी कडे जाण्याची, अर्थात ऋतुराज आणि ऋतुजाकडे जाण्याची रॅपिड फायर राऊंड घेऊन. ऋतुराज आणि ऋतुजा तुम्ही दोघं तयार आहात रॅपिड फायर राऊंड साठी? हो सर. ओके. लक्षात ठेवा 90 सेकंदाची वेळ. 10 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. एखाद्या प्रश्नाचं जर तुम्हाला उत्तर येत नसेल तर तो प्रश्न तुम्ही पास करू शकताय, त्याचा पुढचा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येईल. पण पास केलेला प्रश्न सुद्धा त्या 10 प्रश्नांमध्ये त्याला कन्सिडर करण्यात येईल. सो ऋतुराज आणि ऋतुजा, पहिल्या प्रश्नापासूनच तुमचा वेळ सुद्धा इथे सुरू होणार आहे. ऋतुराज आणि ऋतुजा, तुमच्यासाठी रॅपिड फायर राऊंडचा पहिला प्रश्न स्क्रीनवर. Since 2001, the Wimbledon courts have been shown with which type of grass? आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे. प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत नसेल तर तो तुम्ही पास करू शकता ऋतुराज आणि ऋतुजा. सर नेक्स्ट. Next. What is the capacity of center court? सर Next. Next. Who was the Wimbledon men from 2012? वेस्ट इंडिया. वेस्ट इंडिया सर. Next. वेस्ट इंडिया. Who was the Wimbledon woman from 2013? सर ग्रेस नेक्स्ट. रॉयल. ग्रेस रॉयल. Next. Next question. What surface is the Wimbledon championship played on? ग्रासलँड. ग्रासलँड सर. Next. ग्रासलँड. In what year was the tournament first held? Oh, ऋतुराज आणि ऋतुजा, इथे वेळ संपलेली आहे. एकूण 5 प्रश्न तुम्हाला या 90 सेकंदाच्या वेळेमध्ये विचारले गेले होते. त्यापैकी किती प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलं, त्यातून किती प्रश्नांची उत्तरं योग्य होती हे तुम्हाला फायनल स्कोरच्या वेळ कळणार आहे.
आजची टीम सी डिस्क्वालिफाय झालेली आहे, म्हणून टीम डी कडे आपण आजचा चौथा राऊंड घेऊन जाणार आहोत. रॅपिड फायर राऊंड घेऊन जाणार आहोत समृद्धी आणि श्रद्धाकडे. समृद्धी आणि श्रद्धा, तुम्ही दोघं तयार आहात तुमच्या या लास्ट राऊंड साठी? हो सर. ओके. सो समृद्धी आणि श्रद्धा, लक्षात ठेवा 90 सेकंदाची वेळ तुमच्याकडे असणारे 10 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. योग्य प्रश्नाला 5 मार्क्स तुमच्या खात्यात जमा होतील. एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नसेल तर तो प्रश्न तुम्ही क्वाइट करू शकताय, पास करू शकताय आणि पहिल्या प्रश्नापासूनच तुमची वेळ सुद्धा सुरू होणार आहे. तर समृद्धी आणि श्रद्धा, तुमच्यासाठी रॅपिड फायर राऊंडचा पहिला प्रश्न स्क्रीनवर. इन विच इयर डिड ओपन एरा फॉर टेनिस बिगिन? सर 1968. नेक्स्ट. Team, next question. Which stoic Swede won 5 men's titles from 1976 to 1980? Sir, pass. Next. Next question, team. Which American was a 7-time losing Wimbledon women's singles finalist? Pass. Next. The 1980 men's final between Bjorn Borg and John McEnroe was famous for its 4-set tie break. What was the score in that monumental breaker? Pass. Next. How old was the Boris Becker when he beat Kevin Curran to win the 1985 Wimbledon men's singles title? 17. Next. I think technical team is taking too much of time. Please. I think they should be given from technical team. Next 2 questions that will be covered the time. Jitendra, more 30 seconds has been given. Okay. Okay. Steffi Graf dominated Wimbledon, winning the women's singles title in 7 out of 9 years. But which famous former tennis great is the married to? समृद्धी आणि श्रद्धा, तुमच्यासाठी हा प्रश्न विचारला गेलाय. Pass. Which former chess player famously captured the nation's hearts when the burst into tears following defeat to Steffi Graf in 1993? Pass. Next. समृद्धी आणि श्रद्धा, इथे वेळ संपलेली आहे. एकूण 7 प्रश्न तुम्हाला इथे विचारले गेले होते. त्यापैकी किती मार्क्स, किती प्रश्नांची बरोबर उत्तर तुम्ही दिलेली आहेत ते तुम्हाला फायनल स्कोरच्या वेळी कळेल. इथे आता आपला शेवटचा राऊंड इथे संपलेला आहे. फायनल स्कोर आपल्या हाती येणारच आहे. तत्पूर्वी मी स्पोर्ट्स इंडियाच्या सीईओ आणि फाउंडर मिसेस सुप्रिया बडवे मॅम यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी स्पोर्ट्स इंडिया बद्दल माहिती द्यावी आणि सोबतच फायनल स्कोरचं सुद्धा अनाउन्समेंट करावी. बडवे मॅम. येस जितेंद्र, आय थिंक आज थोडंसं आपला पहिल्यांदा बऱ्यापैकी म्हणजे टेक्निकल इश्यूज जाणवले आणि आजचा जो 10वा एपिसोड आहे त्याच्यात प्रथम अशी घटना घडली की एखादी टीम आपल्याशी पूर्णतः डिस्कनेक्ट झाली नाही. तर आता 9 एपिसोड झाले असा कधी प्रसंग आला नाही, पण शेवटी टेक्नॉलॉजी आहे. समवेअर त्याचे काही ऍडव्हान्टेजेस काही डिसएडव्हान्टेजेस असणार. तरी पण ज्या काही 3 टीम ए, टीम बी आणि टीम डी होत्या त्या चांगल्या खेळल्या. उत्तमपणे त्यांचा प्रयत्न खूप छान होते. मध्ये मध्ये आज कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम होता. मला वाटतं की आपली जी टेक्निकल टीम आहे त्यांना पण आज थोडासा नेटवर्कचा इश्यू थोडासा त्यांना त्याचा सामना करावा लागला. तर
मे बी त्यासाठी म्हणजे टेक्निकल टीमचे जे काय प्रॉब्लेम्स असतील त्याच्यासाठी आपण आणखी जास्त विचार करूया पुढच्या वेळेला. मला वाटतं की खूप छान खेळला तिन्ही टीम आणि मी जेव्हा ऐकत होते की हे सगळेजण कुठल्या कुठल्या खेळात आहे तर मला जाणवलं की ही जी समृद्धी आणि समृद्धी कुठल्या खेळाशी संलग्न आहे? समृद्धी, तू कोणता खेळ खेळतेस? मॅम रनिंग. बास्केटबॉल. रनिंग शी इज अथलेटिक्स प्लेयर मॅम. अच्छा, शी इज रनिंग प्लेस. समृद्धी मध्ये आहे आणि ऋतुराज आणि ऋतुजा खो खो खेळते. समृद्धी श्रद्धा बास्केटबॉल खेळते. सो मला वाटतं आणि उमेश कबड्डीमध्ये आहे, शिवराज पण कबड्डीमध्ये आहे. उमेश आज स्टेट लेवल पर्यंत गेला आहे. सो आज म्हणजे हे सगळे खेळाडू आहेत आणि आज थोडासा आपण वेगळा सब्जेक्ट घेतला होता विम्बल्डनचा आणि थोडासा विम्बल्डन हा खूप सगळ्यांना एक भावणारा विषय म्हणजे टेनिस म्हटलं की विम्बल्डन हा एक खूप सगळ्यांचा आत्मीयतेचा विषय असतो पण मोठा विषय आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या अगदी 1976 पासून 75 ते आतापर्यंतचा कालावधी हा खूप मोठा काळावरती क्वेश्चन्स विचारले गेले तर पण सगळ्या टीमचे जे पार्टिसिपंट्स होते त्यांनी प्रयत्न केला याच्यासाठी तर सगळ्यांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन की तुम्ही छान खेळलात आणि उत्तम प्रयत्न केला आणि मला वाटतं की तुम्हाला या सगळ्या खेळाचा जो तुम्ही काही प्रमाणे जो अभ्यास केला आहे त्याचा तुम्हाला निश्चितच कुठे ना कुठे उपयोग होईल कारण कुठली पण जी तयारी आपण करत असतो ती कधीच वाया जात नाही ती कुठेतरी आपल्याला पुढे आयुष्यात उपयोगी असतं तर तुम्ही या निमित्ताने जे काय विम्बल्डनच्या बाबतीत थोडासा अभ्यास करायचा प्रयत्न केला असेल त्याच्यासाठी वेळ दिला असेल तर हे कुठेतरी तुम्हाला नक्की निश्चित उपयोगी होईल आणि मला असं वाटतं की आता असं मला एक जाणवलं की आताच्या काळामध्ये खूप मुलं जे आहे ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस म्हणजे IPS, IAS किंवा IAFS या सर्व्हिसेस कडे वळतात आणि मग त्याच्यासाठी त्यांना खूप हे जनरल नॉलेजचा खूप अभ्यास करायला लागतो तर मे बी आपल्यामधले हे जे सगळे आजचे जे सहभागी आहेत त्यांना कुठेतरी पुढे जाऊन जर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेससाठी जायचं असेल तर त्यांना या जनरल नॉलेजचा नक्कीच उपयोग होईल असं मला वाटतं तर नक्की आपण त्यांना शुभेच्छा देऊया तुमच्या पुढच्या करिअरसाठी आणि चांगला अभ्यास करा आणि खेळ आणि अभ्यास याचं योग्य संतुलन राखून तुमचे जे इप्सित ध्येय आहे त्याच्याकडे नक्की जा तुम्हाला त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा स्पोर्ट्स इंडी हा आपला एक असा प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यामध्ये आपण लोक सगळे खेळाडू आणि त्याच्या सर्व्हिसेस म्हणजे एका खेळाडूला घडवण्यासाठी लागणारे चांगले न्यूट्रिशनिस्ट चांगले मेंटर चांगले कोच याचा एक कनेक्शन एक बॉन्ड करून देण्याचा आपण इथे प्रयत्न करतो आहोत आणि आज मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला कोविडमुळे खूप चॅलेंजेस आले तर त्यामुळे आपण खरं तर आपण हा जो प्रोग्राम आहे स्पोर्ट्सचा तो हा आपल्याला खरं तर प्रत्यक्षात भेटून करायचा होता आपण एखाद्या हॉलमध्ये जर हा आपण घेऊ शकलो असतो तर खूप छान वाटलं असतं पण आज कोविड टाइम्समुळे आज आपण व्हर्च्युअली हा प्रोग्राम घेतो आहोत तर काही हरकत नाही तरी पण आज आणि खूप आनंद मला असं वाटतोय की आता हे स्पोर्ट्स इंडिया आता पूर्ण महाराष्ट्रात आतल्या भागांपर्यंत पोहोचतोय आज बीड परभणी आज काही हडपसर म्हणजे अगदी खूप आतल्या भागामध्ये आज लोक मध्ये सातारा वाई इथले पण आपल्याकडे खेळाडू सगळेजण या स्पोर्ट्स इंडीच्या क्विज साठी आपल्यामध्ये सहभागी झाले होते तर असंच आज जे स्पोर्ट्स इंडीचा हे आपलं हा जो आपला उपक्रम आहे हा सगळ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा आणि जास्तीत जास्त मुलं याच्यामध्ये सहभागी व्हावे असं मला वाटतं आणि खूप छान खेळला आहात आता मला वाटतं की आज आपल्या टीमनी खूप चांगले याचं आयोजन केलं होतं टेक्निकल टीम शुभम आदित्य यांनी छान याच्यासाठी आज याचा आयोजन म्हणजे टेक्निकल सपोर्ट खूप चांगला दिला जितेंद्र आणि
आनंद यांनी खूप चांगलं होस्टिंग केलं आजच्या कार्यक्रमाचं. माधुरी, मंदार, श्रीपाद हे सतत बॅक सपोर्ट देत असतात सगळ्या गोष्टींसाठी. त्यांचा सगळ्यांशी संवाद साधणं, मार्केटिंग टीमला सगळा सपोर्ट करणं, हे सगळं काम त्यांच्यातर्फे होत असतं. तर या सगळ्या लोकांचे खूप खूप कौतुक आजच्या या 10व्या एपिसोड प्रसंगी. आणि आज जे सगळेजण इथे आले आहेत हे कार्यक्रम आज बघायला, त्यांना आपण त्यांचे खूप खूप आभार. आपण असाच हा कार्यक्रम पुढच्या शनिवारी पण करणार आहोत. आणि तुम्ही आज खूप सगळेजण छान खेळले, त्याबद्दल तुमचे पुनश्च एकदा अभिनंदन. ओव्हर. मॅम इथे वेळ झालेली आहे फायनल स्कोर जाणून घेण्याची. तर मॅम मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की नेहमीप्रमाणे फायनल स्कोर सुद्धा तुम्हीच अनाउन्स करावा. ओके, थँक्यू जितेंद्र. सो फायनल स्कोर आहेत आजचे. टीम सी आज नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे नंतर पुनश्च आपल्याला जॉईनच होऊ शकली नाही. खरं चांगलं वाटत नाही आहे. बघू आपण पुढे भविष्यात त्यांना पुन्हा संधी देता येईल असं नक्कीच आपण विचार करूया. कारण की असं प्रथमच झालंय की नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळालीच नाही. आजपर्यंतच्या 9 एपिसोड मध्ये असं कधीच झालेलं नाहीये. सो आजचे जे विनर्स आहेत ते 2 टीम्स आहेत. टीम ए मारिया शारापोव्हा टीम ही 55 गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. आणि टीम डी युकी भामरे टीम ही पण 55 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. सो तुमच्या दोन्ही टीमचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप कौतुक. आणि असं छान करत राहा. आपल्याला पुढे याच्यानंतर आपला मेगा फायनल इव्हेंट करायचा आहे. त्या इव्हेंटमध्ये आपण सगळेजण पुन्हा भेटणार आहोत. त्याच्यापूर्वी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुम्हाला सगळे त्या मेगा फायनल इव्हेंटचा कसा आपला जर्नी असेल याबद्दल माहिती दिली जाईलच. आणि दुसऱ्या क्रमांकावर टीम बी आंध्रे आगासी टीम आहे 40 गुणांसह. सगळेजण खूप छान खेळले आहेत. असेच उत्तम प्रयत्न करत राहा. आणि असंच तुम्हाला तुमच्या करिअरसाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळा, आरोग्याचे सगळे नियम पाळा आणि हात धुवत राहा, काळजी घ्या, मास्क लावा आणि स्वतःची काळजी घ्या आणि दुसऱ्यांची पण काळजी घ्या. स्टे सेफ, स्टे हेल्दी. आणि तुम्हाला हे हॅपी वीकेंड, शुभरात्री. ओव्हर टू यू जितेंद्र. थँक्यू व्हेरी मच मॅम. सर आजची आपली विनर टीम 1 नसून 2 विनर टीम आपल्याला आज मिळालेल्या आहेत. टीम ए उमेश आणि शिवराज टीम ए मधनं आज आपल्यासोबत सहभागी झालेले होते. आणि टीम डी च्या माध्यमातून समृद्धी ह्या दोघेही सहभागी झालेले होते. दोघांनीही स्पर्धेमध्ये या आजच्या क्विज कॉम्पिटिशन मध्ये 55 गुण मिळवले. दोघंही प्रथम क्रमांकावर राहिलेले. समान गुण दोघांना मिळवण्यात आलेले आहे. अर्थातच समान गुण मिळाल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे दोघंही टीमला विनर इथे घोषित केलेलं आहेतच. आणि आताचा आपला 10वा एपिसोड इथे संपतोय. पण तत्पूर्वी स्पोर्ट्स इंडी वेगवेगळ्या उपक्रम समाज माध्यमांसाठी आपल्या खेळाडू मित्रांसाठी राबवत असते. अशा वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या पेजवर, ज्याची लिंक तुम्हाला इथे समोर दिसते स्क्रीनवर, तुम्ही ह्या दोघंही इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आम्हाला कनेक्ट होऊ शकतात. सोबतच आतापर्यंतचे झालेले 9 एपिसोड आणि आजचा 10 एपिसोड, असे 10च्या 10 एपिसोड तुम्ही आमच्या युट्यूबच्या स्पोर्ट्स इंडी या चॅनलवर पाहू शकताय. आणि सोबतच नक्कीच भेट द्या आमच्या वेबसाईटला www.sportsindy.com. तर इथेच आपल्याला आज दोघं विनर भेटलेले आहेत. आणि आजचा हा जो कार्यक्रम होता, हा कार्यक्रम संपवण्याची वेळ इथे झालेली आहे. तर पुन्हा भेटूयात आपण पुढच्या शनिवारी नवीन टीमसह, नवीन प्रश्नांसह पुन्हा भेटूयात. थँक्यू.